Hello everyone, welcome to Teachcraft Education and myself नितीन. आणि आपण इथे जमलोय 11 जुलैच्या करंट अफेअर्स घडामोडी समजून घेण्यासाठी. आपला नेहमीचा अजेंडा काय असतो? इम्पॉर्टंट ज्या न्यूज आहेत त्या घ्यायच्या, त्याच्यावरचे वन लाइनर्स एमसीक्यू सॉल्व्ह करायचे, त्या दिवसाच्या न्यूज पूर्णपणे डोक्यात फिट. कधीही विचारू दे, तुम्हाला त्याच्यावरचा क्वेश्चन सॉल्व्ह करता आला पाहिजे. पहिली गोष्ट काय, क्वेश्चन माहिती आहे की अरे मी हे रीड केलंय, आणि दुसरी गोष्ट की ते मी रीड केलंय आणि मला सॉल्व्ह करता येतं. दॅट्स द थिंग दॅट यू शुड डू द करंट अफेअर्स. ठीक आहे, चलो नेक्स्ट डायरेक्टली विल स्टार्ट विथ द आर डेली अजेंडा. बघा चला, सी बघा, भारत ऑस्ट्रेलिया, ठीक आहे, भारत ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाने ACI-TI सोबत भागीदारी केली. कोणी कोणी केली? भारत आहे, ऑस्ट्रेलिया, कॅनडाने, तिघांनी. बघा आता भारत ऑस्ट्रेलिया कॅनडा स्टार आहे. आजच्या न्यूज थोड्या विस्तृत आहेत, म्हणजे त्याच्यात कंटेंट थोडा जास्त आहे आणि देशांची नाव आहेत. आज थोडं व्यवस्थित लक्ष द्या. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंडिया. बघा आता काय त्याचा फुल फॉर्म आहे, बघा ACI, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंडिया टेक्नॉलॉजी इनोव्हेशन पार्टनरशिप. काय? ACI-TI भागीदारी. तुम्हाला सर्व विचारतील रिसेंटली कोणत्या देशांमध्ये ACI-TI पार्टनरशिप सुरू झाली. ठीक आहे, सो भारत, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा ही एक त्रिपक्षीय, म्हणजे तीन देश आहेत ना, त्रिपक्षीय सहकार्याची रूपरेषा आहे, ज्याची घोषणा कधी झाली होती? 2025च्या G20 शिखर परिषदेत त्याची घोषणा करण्यात आली होती. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. उद्देश काय आहे त्याचा? फीचर्स ऑर द ऑब्जेक्टिव्ह. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हरित ऊर्जा, ग्रीन एनर्जी, महत्वपूर्ण खनिजे म्हणजे काय? क्रिटिकल मिनरल्स, स्वच्छ ऊर्जा, तसेच सुरक्षित आणि लवचिक जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये सहकार्याला प्रोत्साहन देणे. कोणत्या गोष्टींवर टेक्नॉलॉजी इनोव्हेशन होणार आहे? कृत्रिम बुद्धिमत्ता, हरित ऊर्जा, महत्वपूर्ण खनिजे, स्वच्छ ऊर्जा आणि सुरक्षित व लवचिक. ठीक आहे, सेक्युअर अँड फ्लेक्झिबल ग्लोबल सप्लाय चेन, ह्या सगळ्या गोष्टींचं, ठीक आहे, सहकार्याला प्रोत्साहन द्यायचंय. ही भागीदारी संशोधन, ठीक आहे, नवोपक्रम म्हणजे रिसर्च अँड इनोव्हेशन, इन्व्हेस्टमेंट, तसेच औद्योगिक विकासाला हे काय देईल? चालना देईल. बघा आता पुढे, भारत आपली डिजिटल क्षमता, डिजिटल कॅपॅबिलिटी ऑफ इंडिया. ऑस्ट्रेलिया आपली खनिज संसाधने, लक्षात घ्या इथे काय काय बघा स्पेशलायझेशन केलेलं आहे. भारत आपली डिजिटल क्षमता, ऑस्ट्रेलिया आपली खनिज संसाधने आणि कॅनडा आपले AI तसेच स्वच्छ तंत्रज्ञानावरील कौशल्य. सो तिन्ही देशांच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ज्याच्यात प्रत्येक देश काय स्पेशलाइज्ड आहे, यांचे योगदान देईल. त्यामुळे भारतातील पहिली गोष्ट सेमीकंडक्टर. आता आपण बघितलं होतं की भारतातील पहिला सेमीकंडक्टरचं कुठे उद्घाटन झालंय? सेमीकंडक्टर प्रकल्पाचं सानंद. कुठे येते? गुजरात. अमित शहा यांनी काय केलेलं? उद्घाटन केलेलं. अमित शहा. ठीक आहे, आलं लक्षात. सो हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. बघा आता, ओके, इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी उत्पादन, हरित हायड्रोजन यांसारख्या धोरणात्मक प्रकल्पांना काय येईल? गती येईल. कोणकोणत्या? बघा आता, तिघांची वेगवेगळी क्षमता आहे. भारताची काय? डिजिटल क्षमता आहे. ऑस्ट्रेलियाची क्षमता काय? खनिज संसाधन आहे. कॅनडाचं काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसेच क्लीन टेक्नॉलॉजी, म्हणजे वेगवेगळ्या फील्ड्समध्ये त्याच्यावर त्यांचं काय? कौशल्य. मग ह्या सगळं तिघांचं मिळून काय होणार आहे? सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक वाहन, बॅटरी उत्पादन, हरित हायड्रोजन यांसारख्या धोरणात्मक म्हणजे काय? पॉलिसी लेवल, ठीक आहे, प्रकल्पांना काय मिळेल? गती मिळेल. आलं लक्षात. ACI-TI प्रकल्प नुकताच कोणत्या देशांमध्ये झाला? भारत, कॅनडा, ऑस्ट्रेलिया. गेटिंग? परत विचारतील की भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडामध्ये नुकताच कोणत्या सब्जेक्ट्सवर काय झाला? करार झाला. दॅट्स इट, तो करार. भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा यांच्यामध्ये ACI-TI हा करार कधी, या कराराची कधी घोषणा करण्यात आलेली? 2025 मध्ये G20च्या शिखर परिषदेत. कसाही क्वेश्चन होते, वन लाइनर होते, मल्टिपल स्टेटमेंट वाला क्वेश्चन होते, ट्राय करून बघायचं की ही जर न्यूज याच्यावर कसा क्वेश्चन फ्रेम होईल. ज्यावेळेस तुम्हाला हे कळायला लागेल की क्वेश्चन कशा प्रकारे फ्रेम होतो, त्यावेळेस तुम्हाला करंट अफेअर्स, इवन अदर एक्झाम्स ऑल्सो, अदर एक्झाम्स इन द सेन्स अदर सब्जेक्ट्स ऑफ द डिफरंट टॉपिक्स, हिस्ट्री या जिओग्राफी या, तुम्हाला जर त्या टॉपिकवरचा क्वेश्चन बनवायचा सेन्स आला किंवा तुम्हाला समजलं की हा कसा क्वेश्चन बनू शकतो, एक्झाम तुमच्यासाठी इझी होऊन जाते.
बघा नेक्स्ट, बघा भारताने, आता व्हेरी इम्पॉर्टंट आहे, भारताने जगातील पहिले, स्टार करा या न्यूजला, आठवड्यातून जगातील पहिले आठवड्यातून एकदा घेण्यात येणारे इन्सुलिन औषध अक्विली लॉन्च केले. इन्सुलिन कशासाठी लागतं? शुगर कंट्रोल. ठीक आहे. सो भारताने जगातील पहिलं आहे, जगातील पहिलं, डेफिनेटली कोणत्या ना कोणत्या एक्झामला याच्यावर क्वेश्चन बघायला भेटणार तुम्हाला. बघा नाव काय? अक्विली. बघा भारताने कधी लॉन्च केलं ते? 9 जुलै रोजी. जगातील पहिलं आहे ते, भारतातील तर पहिलं असेलच, पण जगातील पहिलं आठवड्यातून एकदा घेणार आहे, आठवड्यातून, प्रत्येक आठवड्यातून कोणताही वार असेल, ठीक आहे, घेता येणार आहे बेसल इन्सुलिन अक्विली. बेसल असेल, बेसिक असेल, ठीक आहे, लॉन्च केले. यामध्ये काय असेल? इन्सुलिन आयकोडेक रेणूचा वापर असेल, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. इन्सुलिन आयकोडेक रेणूचा वापर करण्यात आला आहे आणि त्याचे विपणन, ठीक आहे, कोण करणार आहे? ती कोण कंपनी देणार आहे, बनवणार आहे? तर डेन्मार्क मधील नोवो नॉर्डिक्स, डेन्मार्क मधील नोवो नॉर्डिक्स ही जी कंपनी आहे त्याचे काय करते? विपणन करते. विपणन म्हणजे काय? प्रोडक्शन ऍज वेल ऍज डिस्ट्रीब्युशन टू द कंट्रीज. हे औषध बघा भारतात टाईप 1 आणि टाईप 2 मधुमेह म्हणजे डायबिटीज असलेल्या प्रौढ रुग्णांसाठी मंजूर करण्यात आलेले. याच्यात ज्या पण गोष्टी मी राऊंड करतोय ना, अत्यंत इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे, स्टार करून ठेवा. कशासाठी? टाईप 1 आणि टाईप 2. बनतं कुठे आहे? डेन्मार्क मधील नोवो नॉर्डिक्स कंपनी. ठीक आहे. कोणता रेणू वापरलाय? इन्सुलिन आयकोडेक. जगातील पहिलं आहे इन्सुलिन, ठीक आहे, ते कोणी लॉन्च केलंय? भारताने लॉन्च केलंय. काय नाव आहे त्याचं? अक्वेली. हे औषध भारतात टाईप 1 टाईप 2 मधुमेह असलेल्या प्रौढ रुग्णांसाठी मंजूर करण्यात आलेले आहे. पारंपरिक बेसल इन्सुलिन मध्ये बघा वर्षभरात सुमारे 365 इंजेक्शन घ्यावी लागतात, म्हणजे दररोज एक इंजेक्शन टोचावं लागतं. तुम्ही बघितलं असेल मूवी वगैरे मध्ये. तर अक्विलीच्या वापरामुळे ही संख्या घटून केवळ 52 इतकी राहते. याचा प्रभाव सुमारे 7 दिवस टिकून राहतो. लक्षात घ्या, 7 दिवस टिकून राहतो. एकदा अक्विली इंजेक्शन घेतलं तर त्याचा प्रभाव किती दिवसांपर्यंत टिकून राहतो? 7 दिवसांपर्यंत टिकून राहतो. अक्विली औषध कधी घेण्यात येतं? दर आठवड्याला घेण्यात येतं. वर्षभरातून किती वेळेस अक्विलीचं इंजेक्शन घेतलं जाईल? तर 52 वेळेस घेतलं जाईल. कसाही क्वेश्चन येऊ दे, सिली येऊ दे किंवा स्टँडर्ड येऊ दे, यू शुड बी एबल टू आन्सर द क्वेश्चन. त्यामुळे उपचारांचे पालन करणे अधिक सोपे होते. भारत हा जगातील मधुमेहाने सर्वाधिक प्रभावित देशांपैकी एक आहे. म्हणजे जे काही देश आहेत ज्याच्यात डायबिटीजचं प्रमाण खूप जास्त आहे त्यातला भारत देश एक आहे. हा नवोपक्रम रुग्णांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी महत्वपूर्ण ठरू शकतो. खरंच महत्वपूर्ण ठरू शकतो, की तुम्ही जर बघत असाल तर लहान लहान मुलांना सुद्धा शुगर आहे इंडियामध्ये. इव्हन प्रौढ पॉप्युलेशन तुम्ही जर 10 लोक बघितले ना तर त्यातल्या 7 लोकांना तर शुगरचा प्रॉब्लेम चालू झालेला असतो. ठीक आहे. सो एवढं जास्त प्रमाण असल्यावर ह्या गोष्टींची आवश्यकता आहे. पण एक गोष्ट मात्र अशी पाहिजे की ती अफोर्डेबल पण असली पाहिजे, बिकॉज देर आर लॉट्स ऑफ पुअर पीपल इन इंडिया. ओके, खूप जास्त गरीब लोकसंख्या आहे आणि त्यांच्यापर्यंत ते पोहोचणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. रिच पीपल एनी हाऊ कॅन मॅनेज, किंवा एनी हाऊ ते मॅनेज करून घेतात, म्हणजे कितीही महाग औषध असू दे, दे कॅन अफोर्ड इट. बट फॉर द पुअर पीपल देन मग अल्टिमेटली शेवटचा पर्याय त्यांच्याकडे डेथच असतो. सो हेल्थ सेक्टर अफोर्डेबल बनलं पाहिजे, ऍक्सेसिबल बनलं पाहिजे. ठीक आहे, की गरीबातला गरीब माणूस तिथे ऍक्सेस करू शकला पाहिजे, तिथे जाऊ शकला पाहिजे. वी शुड नॉट डिस्क्रिमिनेट ऑन द बेसिस की रिच पीपल विल अफोर्ड दिस पर्टिक्युलर मेडिसिन ऑर नॉट. ठीक आहे. सो ह्या गोष्टींवर आपल्याला फोकस दिला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, हिमोफॅगोसायटिक लिम्फोहिस्टिक ओसायटोसिस. ठीक आहे. HLH काय? हिमोफॅगोसायटिक. स्टार करा याला, सायन्सची न्यूज आहे. हिमोफॅगोसायटिक लिम्फोहिस्टिओसायटोसिस हा प्रतिकार शक्ती प्रणालीशी संबंधित अत्यंत दुर्मिळ आणि जीव घेणा विकार आहे. ठीक आहे. ट्रॉपिकल निग्लेक्टेड डिसीजेस माहिती आहेत ना तुम्हाला, त्यातला हा एक डिसीज आहे, दुर्मिळ आहे. ट्रॉपिकल निग्लेक्टेड डिसीजेस म्हणजे काय? की असे डिसीज की ते कधीतरी होतात पण ते जीव घेणे असतात. ठीक आहे. मग त्यांच्यावर निग्लेक्टेड असतात, कधीतरी येणारे असतात, ते रेग्युलर नसतात, म्हणून त्यांच्यावर औषध
किंवा लस शोधणं डिफिकल्ट जातं आणि मग त्यातला हा एक प्रकार आहे. ठीक आहे, त्याचं नाव विचित्र आहे, फक्त लक्षात ठेवा HLH, हिमोफॅगोसायटिक लिम्फोहिस्टिओसायटोसिस. सायटोसिस हे लक्षात राहून जातं. सायटोसिस म्हणजे काय, डिसीज. मग हिमोफॅगोसायटिक लिम्फोहिस्टिओसायटोसिस, 2-4 वेळेस वाचा, माझ्यासारखं लक्षात राहून जाईल. प्रणालीशी संबंधित अत्यंत दुर्मिळ आणि जीवघेणा आजार आहे, ज्यामध्ये बघा काय होतं, शरीरातील प्रतिकार शक्तीच्या पेशी, ठीक आहे, आपली जी बॉडीमध्ये प्रतिकार शक्ती असते, ठीक आहे, त्याच्या पेशी संसर्गाच्या लढण्याऐवजी निरोगी ऊती, ठीक आहे, टिश्यूज आणि अदर ऑर्गन्सवर काय करतात, हल्ला करू शकतात. म्हणजे आपल्यात असतं ना, जर एखादा फॉरेन पार्टिकल आपल्या बॉडीमध्ये गेला समजा, तर त्याची आपल्याला लागण होते. ठीक आहे, मग तो इन्क्युबेशन पिरियड म्हणतो आपण, तो जो पिरियड असतो तो किती दिवसापासून, म्हणजे आज तो इन्फेक्शन, तो फॉरेन पार्टिकल बॉडीमध्ये गेलाय आणि त्याचे लक्षणं दिसायला लागले, तो जो पिरियड असतो तो असतो इन्क्युबेशन पिरियड. पण इथे उलट होतं की आपली जी बॉडी आहे, ठीक आहे, जे रेजिस्ट करते आपली बॉडी की फॉरेन पार्टिकल बॉडीत आल्यानंतर आपली इम्युनिटी पॉवर जी असते, ठीक आहे, तर ती काय करते, त्या फॉरेन पार्टिकलशी लढते, ठीक आहे, इम्युन करण्यासाठी. बट व्हॉट हॅपन्स हिअर इन दिस डिसीज, की हे जे असतात फॉरेन पार्टिकल बॉडीमध्ये आल्यानंतर आपल्या रोग प्रतिकारक शक्ती ज्या आहेत, इम्युन सिस्टम, ते आपल्याला प्रोटेक्ट करण्याऐवजी आपल्याच अवयवांवर आणि आपल्याच टिश्यूंवर काय करते, अटॅक करते. सो डेफिनेटली मतलब अपने ही अपने को खाने लगे तो क्या ही करेंगे फिर. सो मग अल्टिमेटली बॉडी डॅमेजेस होणार आहे. ठीक आहे, सो त्यामुळे शरीरात अत्याधिक दाह निर्माण होतो. दाह म्हणजे पेन, खूप जास्त पेन निर्माण होते आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने मल्टी ऑर्गन फेल्युअर. डेफिनेटली व्हॉट विल हॅपन, एखादा फॉरेन पार्टिकल आला, किडनी डॅमेज होईल, हार्ट डॅमेज होईल, लंग्स डॅमेज होईल, आतडे जातील. ठीक आहे, आतूनच आपलं शरीर आपल्यालाच खायला लागलं, मतलब बाहर से तो खाने वाले आ ही गए, अपने ही अंदर से खाने लगे, फिर तो डॅमेज काय, मल्टी ऑर्गन डॅमेज होणे वाला आहे. ठीक आहे, होऊ शकतं. हा 2 प्रकारचा असतो, प्राथमिक अनुवांशिक आणि दुय्यम संसर्ग रोग. ठीक आहे, किंवा स्वयंप्रतिकार रोगांमुळे उद्भवणारा याची प्रमुख लक्षणे म्हणजे सतत ताप येणे, अशक्तपणा, ॲनिमिया, यकृत प्लीहा वाढणे, तसेच ब्लड सेल्सची कमतरता. उपचारामध्ये बघा, स्टेरॉइड्स, आता स्टेरॉइड्स का दिले जातात, पेन कमी होण्यासाठी, बॉडीमधले पेन कमी होण्यासाठी, इम्युनोथेरपी, केमोथेरपी, तसेच अँटीव्हायरल औषधाचा वापर केला जातो. गंभीर प्रकरणांमध्ये बोन मॅरो प्रत्यारोपणाचीही आवश्यकता भासू शकते. खूप जास्त सिरियस कंडिशन असेल तर बोन मॅरो सुद्धा आपल्याला काय करावा लागतो, चेंज करायला लागतो. बिकॉज बोन मॅरो मध्येच कशाचं प्रोडक्शन होतं, आपल्या ज्या रक्तपेशी असतात त्यांचं प्रोडक्शन होत असतं. ठीक आहे, त्या रोगप्रतिकारक असतात आपल्या बॉडीसाठी, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये बाहेरून काही घटक, बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, बॉडीमध्ये एंटर झाल्यावर ते लढण्याची क्षमता तयार करतात. सो खूप जास्त म्हणजे जनरली काय होतं की असे जे आजार आहेत ना, ते प्रचलित नसतात, मग त्याच्यावर रिसर्च तेवढा होत नाही, मग रिसर्च होत नाही, मग त्याच्यावर औषधं, लसी उपलब्ध नसतात, आणि मग जेव्हा एखाद्याला चुकून होतं तेव्हा डॉक्टरच कन्फ्युज असतात की अभी क्या करे. मग तो फक्त त्यांचा जो काय पेन असते त्यांची, ठीक आहे, ती कमी करण्यासाठी मग काय करायला लागतं, त्यांना स्टेरॉइड्स वगैरे द्यावे लागतात, इम्युनोथेरपी, केमोथेरपी अशा गोष्टी करायला लागतात. ठीक आहे, सो जेणेकरून त्यांची वेदना, त्यांचे पेन काय होईल, कमी होईल. गेटिंग, नाव लक्षात ठेवा, हिमोफॅगोसायटिक लिम्फोहिस्टिओसायटोसिस, हिमोफॅगोसायटिक लिम्फोहिस्टिओसायटोसिस. डन. सो मल्टी ऑर्गन फेल्युअर वगैरे होत असतात. गेटिंग. नेक्स्ट, भारत आणि किर्गिस्तान यांनी मानस महाभारत अध्ययन केंद्राचं, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, उद्घाटन केले. बघा, भारत आणि किर्गिस्तान यांनी बिश्बेक, बिश्बेक काय आहे, किर्गिस्तानची राजधानी, बिश्बेक काय, किर्गिस्तानची राजधानी, मानस आणि महाभारत या आंतरराष्ट्रीय सभ्यता अध्ययन केंद्राची काय केली, स्थापना केली. उद्देश बघा, भारत आणि मध्य आशिया म्हणजे काय, इंडिया अँड सेंट्रल एशिया, सामायिक सभ्यतागत वारसा, इतिहास, संस्कृती, भाषा, महाकाव्य परंपरांचा काय करायचं आहे, तुलनात्मक अभ्यास करायचा आहे, म्हणजे कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ द बोथ दी कल्चर्स. ठीक आहे, करायचा आहे. हा उपक्रम बघा, आता हा उपक्रम किर्गिस्तानच्या मानस राष्ट्रीय अकादमी आणि नवी दिल्ली स्थित काय, सेंटर ऑफ, बघा आता, नवी दिल्ली स्थित सेंटर फॉर स्टडी ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स, काय, CSIR, सेंटर फॉर स्टडी ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स, यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेला आहे. बघा, उद्घाटन समारंभादरम्यान
किर्गिज महाकाव्य नाव काय? मानस. सरळ सरळ देतील. किर्गिज आणि महाभारत रिसेंटली न्यूज मध्ये होते, ते कशाशी संबंधित आहे? किर्गिज काय आहे? किर्गिज देशाचे महाकाव्य काय? मानस चा पहिला हिंदी अनुवादही प्रकाशित करण्यात आलेला आहे. दोन्ही देशांतील बघा आपलं इंडिया आणि किर्गिस्तान विद्यापीठांदरम्यान शैक्षणिक सहकार्यावरही करार करण्यात आलेला आहे. जर तुम्हाला माहिती असेल, इव्हन आपल्या देशातल्या युनिव्हर्सिटीज आहेत, पुणे युनिव्हर्सिटी असेल किंवा सिम्बायसिस असेल, तिथे किर्गिस्तान आणि सेंट्रल एशियाचे खूप सारे स्टुडंट्स अभ्यास करायला येत असतात. हा उपक्रम भारताची सांस्कृतिक कूटनीती म्हणजे काय? कल्चरल डिप्लोमसी. व्हेरी इम्पॉर्टंट बघा, असले कीवर्ड लक्षात असू द्या जर तुम्ही मेन्स वगैरे लिहित असाल. सॉफ्ट पॉवर अधिक बळकट करण्यासोबतच भारत मध्य आशिया संबंधांना काय देईल? नवी दिशा देईल. भारत आशिया संबंधांना नवी दिशा देईल. गेटिंग? भारत आणि किर्गिस्तान मध्ये कशावर? मानस आणि महाभारत अध्ययन केंद्राचे उद्घाटन झालं. किर्गिज महाकाव्य कोणतं आहे? मानस. भारताचं महाकाव्य कोणतं आहे? महाभारत. दोघांचं काय केलं? एकत्रीकरण आहे. बिकॉज व्हॉट महाभारत टेल्स? महाभारत आपली संस्कृती, इतिहास ठीक आहे असेल, मानवतावादी काही नीती असतील, जॉग्राफिकल अँगल्स असतील, पॉलिटिकल अँगल्स असतील. महाभारतमध्ये काय आहे? राज्य कसं चालवलं गेलं आणि एक राज्य चालवण्यासाठी कसा डिप्लोमसीचा वापर केला गेला आणि कसं संस्कृती जपली, परत धर्म परिवर्तन कसं केलं, लॉट्स ऑफ थिंग्स आर देअर. ठीक आहे, म्हणजे ते चाललं होतं धर्म वाचवण्यासाठी, धर्माची स्थापना करायची असा अल्टिमेट त्यांचा उद्देश होता. मग तो धर्म स्थापन करणे म्हणजे काय? कल्चर टिकवणे म्हणजे काय? मग ह्या गोष्टी सगळ्या या केंद्रांमध्ये शिकवल्या जातील. गेटिंग? सी नेक्स्ट, हिमालयन yak, व्हेरी इंपॉर्टंट फॉर द प्रिलिम्स. ठीक आहे, बघा भारतीय शास्त्रज्ञांनी, इंडियन सायंटिस्टने काय केलं? हिमालयन याकांच्या आरोग्य आणि हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स आधारित, IoT म्हणजे काय? इंटरनेट ऑफ थिंग्स आधारित स्मार्ट कॉलर प्रणाली विकसित केलेले, ज्याचा विकास ICAR ने केलेला आहे. ठीक आहे, राष्ट्रीय याक संशोधन केंद्र. ठीक आहे, केंद्राने केलेला आहे, दिरांग येथे केला. ठीक आहे, ही प्रणाली याकांची वास्तविक वेळेतील स्थान, आरोग्य आणि तणावाची माहिती उपलब्ध करून देतो. तसेच जिओ फेन्सिंग, काय? जिओ फेन्सिंग तंत्रज्ञानाद्वारे त्यांच्या हालचालींवरही लक्ष ठेवते. हिमालयन yak बघा कुठे कुठे सापडतात? लडाख, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथे आढळतात. तसेच पर्वतीय समुदायांच्या उपजीविकेचा प्रमुख आधार आहे. ठीक आहे, सध्या ते हवामान बदल, हीट स्ट्रेस, अनुवांशिक विविधतेतील घट यांसारख्या आव्हानांना सामोरे जात आहे. आता हे हिमालयन याक आहेत ना, त्यांचे वेगवेगळे यूज आहेत. ठीक आहे, जे अरुणाचल प्रदेश वगैरे असेल, किंवा तुम्ही तो तेरे नाम मूवी बघितला असेल बघा, त्याच्यात ते सलमान खानने वापरलेला, एकदम जुना, ज्यांनी बघितला नसेल नाहीतर मग ते फोटो बघून घ्या. तर त्याच्यात तुम्हाला तो याक दिसेल. तो मल्टीपर्पज म्हणजे त्याचं लोकर असेल, ठीक आहे, ते विकलं जातं, दूध विकलं जातं, मोस्टली मांस विकलं जातं, एक्सपोर्ट केलं जातं. म्हणजे त्याच्यावर त्यांची उपजीव पाळीव प्राण्यांसारखे ते असतात ते हिमालयन लोकांसाठी. मग त्याचे काय केलेले? इंटरनेट ऑफ थिंग्स द्वारे एक कॉलर म्हणजे एक ते असतं ना, बकऱ्या वगैरे तुम्ही बघितलं असेल की त्यांच्या कानांना जिओ टॅगिंग केलं जातं, असं टोचलं जातं. ठीक आहे, म्हणजे ते काय ओळखण्यात यावे. तसं ते कॉलर त्यांना एक जे असतील त्यांना ते जोडलं जाईल, जेणेकरून काय होईल माहितीये का, की ते ओळखले जातील, त्यांची हेल्थ कंडिशन काय आहे, नॉट ओनली हेल्थ कंडिशन, त्यांची मेंटल कंडिशन पण काय चेक केली जाईल. एवढं लक्षात असू द्या. फक्त स्मार्ट कॉलर प्रणाली विकसित केलेले हिमालयन याकसाठी. गेटिंग? नेक्स्ट, पृथ्वीजवळील अंतराळाच्या अचूक मॉडेलिंगच्या दिशेने नवी उपलब्धी. भारतीय शास्त्रज्ञांनी प्रथमच वरच्या आयन मंडळाचे म्हणजे काय, टॉप साइड आयनोस्फेअर. आता तुम्हाला माहिती आहे खाली काय, ट्रोपोस्फेअर, त्याच्यावरती स्ट्रॅटोस्फेअर, देन मेसोस्फेअर, थर्मोस्फेअर, देन आयोनोस्फेअर सगळ्यात वरती. मग आयोनोस्फेअर मध्ये काय रेडिओ लहरी वगैरे पोहोचतात. आउटर आयोनोस्फेअर काय मोकळं आहे. त्याच्यात बघा अचूक पुनर्निर्माण करण्यासाठी नवे तंत्रज्ञान विकसित केले. याचा विकास भारतीय भूचुंबकत्व संस्था, ठीक आहे, भारतीय भूचुंबकत्व संस्था यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने ते केलेलं आहे. बघा आता काय काय असेल या तंत्रज्ञानामध्ये, ग्राउंड बेस्ड आणि स्पेस बेस्ड निरीक्षणांचे काय असेल, एकत्रीकरण असेल, इलेक्ट्रॉन
घनतेचे अधिक अचूक मूल्यांकन केले जाते. मग त्यात काय असेल, जीपीएस असेल, नाविक असेल, उपग्रह संचार असतील, तसेच रेडिओ संचाराची काय असेल, अचूकता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल. याच्या माध्यमातून अंतराळ हवामानाचा म्हणजे काय, स्पेस वेदर अधिक अचूक अंदाजही वर्तवेल. बघा आता अभ्यासामध्ये काय दिसलं त्यांना, तिरुनवेली प्रदेशातील डेटाचा वापर करण्यात आला. ही नवीन पद्धत अत्यंत विश्वासार्ह असल्याचे मानले जाते. ठीक आहे, तिरुनवेली. ठीक आहे, तर तिरुनवेली इथल्या सेंटरचं जे आहे ती इन्फॉर्मेशन ऑथेंटिक मानली गेलेली आहे. ठीक आहे, स्पेस वेदर अधिक अंदाजे वर्तवण्यात येईल. म्हणजे स्पेस मध्ये बघा ना काय चाललंय, वी डोंट नो, इट्स अ हॉलो. ओके, जसं वरती गेलं तिथे काय होतंय, हवा पण विरळ होत जाते, मग तिथे ऑक्सिजन पण नाही आणि हॉलो स्पेस आहे आउटर आयोनोस्फिअर मध्ये, वी डोंट नो व्हॉट इज देअर. ठीक आहे, मग त्याच्यात काय चाललंय, काय हालचाली होत आहे, मग कशासाठी इम्पॉर्टंट असतंय, आपण सॅटेलाइट सोडतो. ठीक आहे, फ्लाइट्स असतात, लॉट्स ऑफ थिंग्स आर देअर. ठीक आहे, मग त्या पूर्ण स्पेसचा आपल्याला काय आला पाहिजे, अंदाज आला पाहिजे. त्याच्यासाठी भारताचं एक काय चांगलं पाऊल आहे. ठीक आहे, कुठे केलेली इंडियाने, वरच्या आयन मंडलामध्ये. ठीक आहे, प्रथमच काय नवे तंत्रज्ञान विकसित केलंय. गेटिंग. बघा आता आजचा काय विशेष आहे, जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै रोजी साजरा केला जातो. वाढत्या लोकसंख्येबाबत जनजागृतीच्या उद्देशाने याची सुरुवात कधी झाली, 1989 मध्ये संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम UNDP, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम द्वारे करण्यात आली होती. आता बघा 2026 ची थीम काय, ह्या वर्षाची थीम लक्षात ठेवा. थीमच विचारले जाते जनरली की 11 जुलै 2026 रोजी जो जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला गेला, त्याची थीम काय होती, युवकांच्या आशा आणि आकांक्षा साकार करणे. काय, युवकांच्या आशा आणि आकांक्षा साकार करणे आज आणि भविष्यासाठी. काय, आज आणि भविष्यासाठी. ही थीम युवकांना आरोग्य, शिक्षण, रोजगार, कुटुंब नियोजनाशी संबंधित निर्णय घेण्यासाठी सक्षम बनविण्यावर काय देईल, भर देते. वाढती लोकसंख्या, नैसर्गिक संसाधने, अन्न सुरक्षा, हवामान बदल, आरोग्य सेवांवर दबाव वाढते. कुटुंब नियोजन असेल, प्रजनन आरोग्य असेल, लिंग समानता आणि महिलांच्या सक्षमीकरणाला काय देते, प्रोत्साहन. विमेन एम्पॉवरमेंट असेल, जेंडर इक्वॅलिटी असेल. ठीक आहे, अगेन फॅमिली प्लॅनिंग असेल, लॉट्स ऑफ थिंग्स आर देअर की दे आर जस्ट टार्गेटिंग टू द यूथ. ठीक आहे, यूथ लोकांना ते काय करताय, टार्गेट करताय. फॉर देम दे हॅव केप्ट दिस थीम, काय, युवकांच्या आशा आणि आकांक्षा साकार करणे आज आणि भविष्यासाठी. म्हणजे त्यांच्यासाठी ती थीम ठेवली आहे, म्हणजे युवकांवर मोस्टली काय केलं गेलं, फोकस केलं गेलं. ठीक आहे, सो ऑब्वियस आहे आपल्याकडे डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे. ठीक आहे, आपल्याकडे युथ पॉप्युलेशन जास्त आहे. युथ पॉप्युलेशनचं असं असतं की युथ पॉप्युलेशन जास्त आहे, ते जास्त वेळ काम करू शकते, प्रॉडक्टिव्हिटी त्यांची कामाची जास्त असते. लॉट्स ऑफ थिंग्स आर देअर. नेक्स्ट, समृद्ध ग्राम डिजिटल इन्क्लुजन. ठीक आहे, WSIS पुरस्कार प्राप्त. बघा आता भारताच्या दूरसंचार विभागाच्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीच्या समृद्ध ग्राम प्रकल्पाला WSIS अवॉर्ड 2026 मध्ये बघा इनॅबलिंग एन्व्हायरमेंट श्रेणीतील जागतिक विजेता लक्षात ठेवा घोषित करण्यात आले. हा प्रकल्प कशासाठी, फिजिटल म्हणजे काय, एक नवीन कीवर्ड आहे बघा, फिजिटल म्हणजे फिजिकल प्लस डिजिटल मॉडेलवर आधारित असून याच्या माध्यमातून ग्रामीण भागात एकाच ठिकाणी डिजिटल आणि भौतिक सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. या अंतर्गत स्थापन करण्यात आलेली समृद्ध केंद्रे टेलिमेडिसिन, डिजिटल शिक्षण, स्मार्ट शेती, ई गव्हर्नन्स, आर्थिक समावेशन, ई कॉमर्स यांसारख्या सेवा पुरवतात. हा उपक्रम भारत नेट ब्रॉडबँड नेटवर्कचा वापर करून शेवटच्या टप्प्यापर्यंत डिजिटल सेवा पोहोचवतो. हा पुरस्कार बघा इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनद्वारे दिला जातो. आलं लक्षात. सो समृद्ध ग्राम डिजिटल इन्क्लुजनला ठीक आहे कोणता पुरस्कार प्राप्त झालेला आहे, तर त्या पुरस्कार कोणत्या श्रेणीत आहे, इनेबलिंग एन्व्हायरमेंट. ठीक आहे, प्रकल्पाला WSI अवॉर्ड 2026 प्रदान करण्यात आलेला आहे. इनेबलिंग एन्व्हायरमेंट श्रेणीतील जागतिक विजेता घोषित करण्यात आलेला आहे भारताला. कोण देतं, इंटरनॅशनल टेलिकॉम युनियनद्वारे हा पुरस्कार दिला जातो. म्हणजे इंडिया इज द बेस्ट इन द वर्ल्ड इन दिस पर्टिक्युलर कॅटेगरी. ओके, सो दिस आर द थिंग्स. फिजिटल नवीन वर्ड आहे, फिजिकल प्लस डिजिटल या दोघांचा वापर करून एकाच ठिकाणी भौतिक सुविधा म्हणजे की तिथे कागदपत्र डॉक्युमेंट वगैरे तयार केलं जाईल आणि सायमल्टेनियसली इन द अदर साइड तुम्हाला काय दिलं जाईल, डिजिटल सेवा पुरवल्या जातील. गेटिंग. सो ह्या गोष्टींवर लक्षात ठेवा. नेक्स्ट चलो MCQ देखते हैं अभी.
चला पटपट पटपट आता जे बघितलं तेच तुम्हाला काय करायचं सांगाय बघा. ACITI ऑस्ट्रेलिया कॅनडा इंडिया टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन पार्टनरशिपचा मुख्य उद्देश काय, उद्योन्मुख तंत्रज्ञान आणि नवोपक्रमांमध्ये सहकार्य. नवीन जे आहेत उपक्रम, ठीक आहे, इनोव्हेशन्स आहेत, त्यांना त्यांच्या एकमेकांमध्ये काय सहकार्य करायचंय. भारताचं काय असेल डिजिटल टेक्नॉलॉजी, कॅनडाचं AI प्लस ज्यांची क्लीन टेक्नॉलॉजी आहे, इव्हन इंडिया AI मध्ये आणि ऑस्ट्रेलिया क्रिटिकल मिनरल्स मध्ये. तिघांचे वेगवेगळे स्पेशलायझेशन असेल आणि दे विल वर्क टुगेदर फॉर दिस. ठीक आहे, बघा टेक्निक काय असेल ते UPSCच्या दृष्टीने बघा, तांत्रिक टेक्नॉलॉजिकल डिप्लोमसी, लॉट्स ऑफ थिंग्स तुम्हाला कीवर्ड्स इथे मिळतील. कल्चरल डिप्लोमसी असेल, टेक्नॉलॉजिकल डिप्लोमसी असेल, सप्लाय चेन रेझिलियन्सचे महत्वपूर्ण उदाहरण आहे, भारताची डिजिटल क्षमता, ऑस्ट्रेलियाची खनिज संपत्ती आणि कॅनडाचे AI मधील कौशल्य. लॉट्स ऑफ थिंग्स की वेगवेगळे ते काय असतील एकत्र येतील. डन. नेक्स्ट, अक्विली या औषधामध्ये वापरलेले सक्रिय रेणू ऍक्टिव्ह मॉलिक्युलचं नाव काय, इन्सुलिन आयकोडेक. इन्सुलिन आयकोडेक. रिसेंटली अक्विली या औषधाचा शोध कोणत्या देशाने लावला, भारताने. रिसेंटली अक्विली ह्या जगातील पहिल्या आठवड्यातून घेणाऱ्या इन्सुलिनचा शोध कोणी लावला, भारताने लावला. कसं घेतलं जातं, आठवड्यातून एकदा. डन. सो दीज आर द थिंग्स. ओके, हे वर्षभर 52 इतकी राहते. हिमोफायगोसायटिक लिम्फोहिस्टोसायटिस हा मुख्यतः कोणत्या प्रणाली संबंधित रोग आहे, प्रतिकारक शक्ती प्रणाली. म्हणजे आपले जे इम्युन सिस्टीम असते ती कमी करतो इम्युन सिस्टीम, आणि आपल्याच अवयवांवर आपण काय त्या जे अवयव असतात ते काय करतात, अटॅक करतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की आताच आपलंच बॉडी काय करते, मल्टी ऑर्गन डॅमेज व्हायला सुरुवात होते. मानस आणि महाभारत आंतरराष्ट्रीय अध्ययन केंद्र कुठे स्थापन करण्यात आले, बिस्बेक किर्गिस्तान. म्हणजे आपलं महाकाव्य काय महाभारत, किर्गिस्तानचं काय मानस. दोघांमध्ये ज्या गोष्टी, ज्या डिप्लोमसी, कल्चरल गोष्टी, पॉलिटिकल गोष्टी शिकवल्या गेल्या त्यांचं काय करायचंय, डेव्हलपमेंट करायचं. ठीक आहे, मग सेंटर फॉर द स्टडी या सहकार्याने ते कल्चरल डिप्लोमसी. ठीक आहे, असे कीवर्ड्स येतात ते लक्षात ठेवा, सॉफ्ट पॉवरसाठी इम्पॉर्टंट आहे. हिमालयन याकांच्या देखरेखीसाठी विकसित करण्यात आली स्मार्ट प्रणाली कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित, इंटरनेट ऑफ थिंग्स. ठीक आहे, वरच्या आयन मंडळाला टॉपसाइड आयोनोस्फेअर पुनर्निर्माणासाठी नवीन तंत्रज्ञान कोणत्या संस्थेने विकसित केले, भारतीय भूचुंबकत्व संस्था. ठीक आहे, जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो, 11 जुलैला. कोणी सुरू केला, UNDP ने. कधी सुरू केला, 1989 मध्ये. 2026 ची थीम काय होती, युवकांच्या आशा आणि आकांक्षा साकार करणे. म्हणजे यू ऑल द पीपल, यूथ. ठीक आहे, तुमच्या आशा आणि आकांक्षा काय करायच्या आहेत, साकार करायचे आहेत आज आणि भविष्यासाठी. म्हणजे तुमच्या आशा आकांक्षा ज्या काही आहेत ते साकार करायचं आज आणि उद्यासाठी. तुम्ही हेल्दी राहिलं पाहिजे, फॅमिली प्लॅनिंग केली पाहिजे. ठीक आहे, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, ठीक आहे, भविष्यासाठी. तसेच वाढती लोकसंख्या असेल, संसाधनांचा संतुलित वापर विशेष भर देत, या सगळ्या गोष्टींचा वापर केला पाहिजे. समृद्ध ग्राम प्रकल्प कोणत्या मंत्रालय विभागाचा आहे, डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी. ठीक आहे, सॉरी, डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन. डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनचा आहे, भारताच्या दूरसंचार विभागाचा. ठीक आहे, फिजिटल सेवांवर आहे आधारित, फिजिकल प्लस डिजिटल. एकाच ठिकाणी तुम्हाला कागदपत्र वगैरे सगळं मिळतं आणि डिजिटल सेवा मिळतात. ई गव्हर्नन्स प्रोजेक्टचा तो काय भाग आहे. गेटिंग. चलो नेक्स्ट, वन लाईनर बघा. जगातील पहिल्या आठवड्यातून एकदा घेतले जाणारे बेसल इन्सुलिन कोणते आहे, अक्विली. कोणी शोध लावला, भारताने. जगात पहिलं आहे. भारताच्या वरच्या आयन मंडळाला टॉपसाइड आयोनोस्फिअर निर्माणासाठी नवीन तंत्रज्ञान कोणत्या संस्थेने विकसित केलं, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम म्हणजे काय, भारतीय भूचुंबकत्व संस्था. जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो, 11 जुलै. त्याची थीम काय आहे, थीम काय त्याच्या, आशा आकांक्षा पूर्ण करायच्या तुमच्या आज आणि भविष्यासाठी. हिमोफॅगोसायटिक, हिस्टोसायटिक हा मुख्यतः कोणत्या प्रणालीचे रोग आहे, प्रतिकारक इम्युन सिस्टीम आपली डॅमेज करतो तो. अक्विली मध्ये वापरलेला सक्रिय रेणू कोणता, इन्सुलिन आयकोडेक. जागतिक लोकसंख्या दिनची थीम काय, युवकांच्या आशा आकांक्षा साकार करणे आज आणि भविष्यासाठी. हिमालयन याकांच्या देखरेखीसाठी विकसित करण्यात आले स्मार्ट कॉलर प्रणाली कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित, इंटरनेट ऑफ थिंग्स. ACITI भागीदारी कोणत्या 3 देशांमध्ये स्थापन करण्यात आली, भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा. WSIS अवॉर्ड 2026 मध्ये इनेबलिंग एन्व्हायरमेंट श्रेणीतील जागतिक विजेता कोणता भारतीय प्रकल्प ठरला, समृद्ध ग्राम. समृद्ध ग्राम हा जो आपला प्रकल्प आहे तो WSIS अवॉर्ड 2000च्या इनेबलिंग एन्व्हायरमेंट श्रेणीमध्ये आहे. गेटिंग.
मानस आणि महाभारत आंतरराष्ट्रीय अध्ययन केंद्र कुठे सुरू करण्यात आलं? बिस्बेक, किर्गिस्तान. बिस्बेक आहे किर्गिस्तानची राजधानी. ठीक आहे. सो हे होते आजचे मराठीमधले करंट अफेअर. याच्या खालची जी फाईल आहे ती लगेच इंग्लिशमध्ये असते. ठीक आहे. सो मेक शुअर करा की हे जे डेली होत आहे, आज थोडे हेवी करंट अफेअर्स होते कारण का सायन्स, टेक्नॉलॉजी, हेल्थ रिलेटेड होते, आय रिलेटेड होते आणि हे समजून घेणं महत्वाचं. याच्यावर साधा साधा क्वेश्चन येऊन जातो, डायरेक्ट क्वेश्चन येतो. आता HLS आजार आहे, कशाशी रिलेटेड आहे? इम्युन सिस्टम माहिती पाहिजे, त्याच्यात काय वापरलं गेलं. एवढ्या 4-5 गोष्टी शिकवल्या 3 वेळेस झाल्या त्या, एक न्यूज मध्ये, दुसऱ्यांदा MCQ मध्ये, तिसऱ्यांदा वन लाइनर मध्ये. आलंच पाहिजे. ठीक आहे. आणि जर याचं रोज प्रॅक्टिस केली तर बेटर होईल. डन. जर तुम्ही चॅनल पर्यंत पोहोचला असाल, ठीक आहे, जर म्हणजे एनी हाऊ तुम्ही पोहोचला असाल आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मेक शुअर करा की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तो मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचेल. इव्हन चॅनल मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचेल, मी मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचेल. ठीक आहे. अल्टिमेटली तो बेनिफिट झाला पाहिजे. सो अगेन वी विल कम विथ द वीकली करंट अफेअर्स अँड देन मंथली करंट अफेअर्स. ठीक आहे. सो ऑन दिस नोट आपण इथे थांबूया. तोपर्यंत टेक केअर, टाटा, बाय बाय.